व्हेरी गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम टू अनदर क्लास. ओके, आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहोत न्यू टॉपिक दॅट इज इनहेरिटन्स ऑफ टू जीन्स. इनहेरिटन्स ऑफ टू जीन्स. ओके, लास्ट व्हिडिओमध्ये आपण इनहेरिटन्स ऑफ वन जीन्स बघितलं होतं. मेंडलने सुरुवातीला सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरमध्ये क्रॉसिंग करून वन जीन्स कशाप्रकारे इनहेरिटन्स होतो आहे त्याचा स्टडी केला आणि जे 7 पेअर त्यांनी 7 कॅरेक्टर जे चूज केले होते त्या प्रत्येक कॅरेक्टरसोबत त्यांनी कॉन्ट्रास्टिंग पेअर ट्रेडसोबत क्रॉसिंग केलं. ओके, प्रत्येक जे कॅरेक्टर आहे ते चेक केलं बाय द क्रॉसिंग बिटवीन देम. ओके, आणि कोणतं ट्रेट हा डॉमिनंट आहे आणि कोणता रिसेसिव्ह आहे ते त्याला त्याच्यामुळे लक्षात आलं. त्याच्यानंतर नेक्स्टमध्ये त्यांनी इनहेरिटन्स ऑफ टू जीन्स केलं, म्हणजे एकसाथ त्यांनी 2 कॅरेक्टर हे क्रॉस केले होते. ठीक आहे, म्हणजे 2 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर हे दुसऱ्या 2 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरसोबत क्रॉस करून बघितलं. म्हणजे जसं त्यांनी इनहेरिटन्स ऑफ वन जीनमध्ये मोनो हायब्रिड क्रॉस केला होता तसं इनहेरिटन्स ऑफ द टू जीन्ससाठी त्यांनी डायहायब्रिड क्रॉस केला होता. ठीक आहे, सो ही परफॉर्म द डायहायब्रिड क्रॉस टू स्टडी द इनहेरिटन्स ऑफ टू जीन. ही परफॉर्म द डायहायब्रिड क्रॉस. ओके, डायहायब्रिड क्रॉस म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, आपण बघितलेलं आहे. त्यांनी अशा 2 प्लांटमध्ये क्रॉसिंग केलं की ज्याच्यामध्ये अदर कॅरेक्टर जे होते ते सर्व सिमिलर होते एक्सेप्ट द 2 कॅरेक्टर. ओके, आणि जे आपण एक्झाम्पल बनणार आहोत डायहायब्रिड क्रॉसचं त्याच्यामध्ये त्यांनी कॅरेक्टर घेतले होते ते होते की सीट शेप अँड सीट कलर. ओके, तर सीट शेपमध्ये 2 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर असतात, एक राऊंड शेप आणि दुसरा आहे रिंकल्स. ओके, कॅरेक्टर आहे सीट शेप, त्याचे ट्रेट आहेत राऊंड अँड रिंकल. म्हणजे राऊंड जर असेल तर तो सीट शेप बिलकुल असा राऊंड असेल, सर्क्युलर असेल, आणि रिंकलमध्ये तो असा प्लेन नसेल, रिंकल असेल. ठीक आहे, त्याला म्हणून आपण रिंकल शेप सीट. ओके, आणि दुसरं जे कॅरेक्टर घेतलं त्यांनी ते होतं सीट कलर. तर एकाचा कलर होता ग्रीन आणि एकाचा होता येलो. ओके, ग्रीन आणि येलो. तो येलो कॅरेक्टर हे डॉमिनेट होतं स्टुडंट्स. त्याच्यानंतर राऊंड जे कॅरेक्टर होतं या पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंगमध्ये ते डॉमिनंट आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ॲक्च्युली या कॅरेक्टरसाठी त्यांनी मोनो हायब्रिड क्रॉससुद्धा केलेला आहे. ठीक आहे, तर मोनो हायब्रिड क्रॉस बिटवीन द येलो कलर अँड ग्रीन कलर आणि राऊंड शेप आणि रिंकल शेप यांच्यामध्ये सुद्धा त्यांनी मोनो हायब्रिड क्रॉस केला. आणि सर्व 7 पेअर कॅरेक्टरमध्ये क्रॉसिंग केल्यानंतर त्यांनी नंतर डायहायब्रिड क्रॉस केला आणि त्यासाठी पहिले कॅरेक्टर त्यांनी चूज केलं होतं सीट शेप आणि सीट कलर. ओके, तर लेट सी द फर्स्ट क्रॉस दॅट इज अ डायहायब्रिड क्रॉस. डायहायब्रिड क्रॉस म्हणजे पहिलं बघू आपण F1 जनरेशन. ओके, तर पहिल्या F जनरेशनमध्ये येतो पहिला पॅरेंटल जनरेशन ज्याला आपण इंडिकेट करतो आहे पीने. ठीक आहे, कॅपिटल P, पॅरेंटल जनरेशन्स. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला बघायला लागतील सर्वात पहिले फिनोटाईप. पॅरेंटल जनरेशनमध्ये त्यांनी प्लांट चूज केले होते त्याचे फिनोटाईप. ठीक आहे, फिनोटाईप आपण अशा प्रकारे घेणार स्टुडंट्स. पहिले घेणार आहोत येलो आणि राऊंड, कारण की दोन्ही कॉन्ट्रास्टिंग पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग जे कॅरेक्टर आहेत त्याच्यामध्ये येलो कलर आणि राऊंड शेप हा डॉमिनंट आहे. ठीक आहे, त्याला क्रॉस केलं होतं त्यांनी ग्रीन कलर सीड्स अँड रिंकल शेपमध्ये. ठीक आहे, हे दोन्ही रिसेसिव्ह आहे. तर इट इज होमोझायगस डॉमिनंट आणि इट इज अ होमोझायगस रिसेसिव्ह. ओके, नेक्स्ट स्टेप येते स्टुडंट दॅट इज अ जीनोटाईप. ओके, तर कलरसाठी त्यांनी अल्फाबेट यूज केला होता Y. ओके, डॉमिनंटसाठी कॅपिटल Y आणि रिसेसिव्हसाठी स्मॉल y. शेपसाठी त्यांनी जो कॅरेक्टर सिम्बॉल यूज केला होता तो होता R, कॅपिटल R फॉर द डॉमिनंट आणि स्मॉल r फॉर द रेसेसिव्ह. ओके, म्हणजे याची फिनोटाईप बनतील येलोसाठी कॅपिटल Y
ओके, कॅपिटल वाय आणि राऊंडसाठी कॅपिटल आर ओके, कारण या लिहिलं ते पेअरमध्ये असतात. इकडे येतील स्मॉल वाय स्मॉल आर कारण इट इज होमोझायगस रिसेसिव्ह. ओके, त्याच्यानंतर येईल स्टुडंट यांचं फर्टिलायझेशन. जेव्हा हे सीड्स त्यांनी ग्रो केले असतील, त्यांना फ्लावर आले असतील आणि त्या फ्लावरमध्ये त्यांनी नंतर क्रॉस पॉलिनेशन केलं असेल, तर त्याच्यामध्ये फ्लावर आल्यानंतर गॅमेट्स तयार झाले असतील. तर इथे कोणत्या प्रकारचे गॅमेट तयार झाले असतील स्टुडंट्स? तर याची गॅमेट असतील वाय पासून आपल्याला मिळणार आहे कॅपिटल वाय, कारण हे दोन्ही सिमिलर आहे, आणि आर पासून मिळणार आपल्याला कॅपिटल आर. ओके, सेकंड आहे रिसेसिव्ह होमोझायगस रिसेसिव्ह, स्मॉल पासून स्मॉल वाय आणि स्मॉल आर पासून स्मॉल आर. ठीक आहे, तो दोन प्रकारचे गॅमेट आपल्याला मिळाले आहेत, कॅपिटल आर स्मॉल आर. ठीक आहे, तर गॅमेट्स कसे काढायचे? जर आपल्याला अशा प्रकारे जर जिनोटाईप दिलेला असेल आणि जिनोटाईपमधून जर आपल्याला गॅमेट काढायचं असेल, तर त्यासाठी फॉर्म्युला दिलेला आहे स्टुडंट्स 2n. हा फॉर्म्युला तिथे यूज करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, 2n करायचं आहे. इथे n जो आहे स्टुडंट्स, तो आहे नंबर ऑफ हेट्रोझायगस. ओके, त्या जिनोटाईपमध्ये जितके हेट्रोझायगस कंडिशन असतील, हेट्रोझायगस पेअर असतील, ते आपल्याला लिहायची आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल जर आपण याची जर आपल्याला गॅमेट्स काढायचे असेल, तर आपला आन्सर असेल 2 आणि n असेल इथे n काय इथे नंबर ऑफ हेट्रोझायगस. तर इथे बघायचं की हेट्रोझायगस पेअर किती आहे. इथे एकही हेट्रोझायगसनी दोन्ही होमोझायगस आहे, म्हणजे इथे येईल 0. 2 असेल तर त्याचा आन्सर इथे 1. ओके, म्हणजे या जिनोटाईपवरून फक्त एकच प्रकारची आपल्याला गॅमेट्स मिळणार, जे आपण काढले YR. सिमिलर इथे सुद्धा असेल स्टुडंट्स, स्मॉल वाय कॅपिटल स्मॉल आर. इथे सुद्धा एकही हेट्रोझायगस पेअर नाही आहे, त्यामुळे 2च्या रेसमध्ये इथे 0च येणार आणि याचा आन्सर असेल 1. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला एकच प्रकारची गॅमेट मिळणार, जे असेल स्मॉल वाय स्मॉल आर. ठीक आहे, ते इन्फॉर्मेशन होती किंवा ट्रिक्स होती तुम्हाला डायरेक्टली जर गॅमेट्स काढायचे असेल तर, कारण गॅमेटमध्ये सुद्धा डायरेक्ट क्वेश्चन विचारले जातात. आणि जेव्हा यांचं फर्टिलायझेशन होईल, म्हणजे F1 जनरेशनमध्ये तर आपल्याला मिळणारी जी प्रोजेनी आहे ते असेल कॅपिटल वाय स्मॉल वाय. लिहिताना कधी पण कॅपिटल पहिले लिहायचं आहे, पेअरमध्ये असणारं वाय आर कॅपिटल आर आणि स्मॉल आर. ठीक आहे, ही झाली आपली पहिलं जनरेशन्स. ओके, ही त्याची जिनोटाईप झाली. आता या जिनोटाईपचं आपल्याला फिनोटाईप बघायचं, म्हणजे याचं फिनोटाईप कॅरेक्टर काय असेल. ठीक आहे, तर पहिले कॅपिटल वाय आणि स्मॉल वाय. कॅपिटल वाय हा डॉमिनंट आहे, जो की येलो कलरसाठी आहे. स्मॉल वाय जो आहे तो रिसेसिव्ह आहे फॉर द ग्रीन कलर. ते इथे कॅरेक्टर जे असेल कलरचं ते असेल येलो. इथे सेकंड पेअर आहे कॅपिटल आर स्मॉल आर. कॅपिटल आर फॉर द राउंड शेप ऑफ सीड, स्मॉल आर फॉर द ट्विंकल शेप ऑफ द सीड्स. ओके, तर हा डॉमिनंट असल्यामुळे या पेअरचं जे फिनोटाइपिक कॅरेक्टर असेल ते असेल राऊंड. तर डायब्रिड क्रॉसमध्ये F1 जनरेशनमध्ये मेंडलला जे काही प्लांट्स मिळाले होते ते सर्व येलो राऊंड शेपचे होते. प्लांट होते ते प्लांटचे सीड जे होते ते सर्व येलो राऊंडचे होते. ठीक आहे, तर याच्यानंतर येईल आपला सेकंड जनरेशन, म्हणजे आपण कधी काढू सेकंड जनरेशन. ओके, F2 जनरेशन. ओके, F2 जनरेशन करण्यासाठी आपल्याला लागणार आहे मेल गॅमेट्स आणि फिमेल गॅमेट्स, त्यांची क्रॉसिंग आपण पुनेट स्क्वेअरमधून करणार आहोत, ज्याच्यावरून आपल्याला मिळणार आहे F2 जनरेशनचे प्लांट्स. ओके, तर इथे आपल्याला जिनोटाईप दिलेले आहे स्टुडंट्स. या जिनोटाईपवरून आपण आपले किती गॅमेट्स तयार होतात ते माहीत करून घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल हे आपलं जिनोटाईप आहे कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. ठीक आहे, मी तुम्हाला जो फॉर्म्युला सांगितला होता तो होता 2n. ओके, म्हणजे 2 लिहायचं आणि n काय असेल नंबर ऑफ हेट्रोझायगस कंडिशन. तिथे हेट्रोझायगस कंडिशन 2 आहेत, एक वायची आहे आणि दुसरी आरची आहे. ठीक आहे, म्हणजे 2 असेल.
टू रेज टू 2 जर असेल म्हणजे 2चा स्क्वेअर जर असेल तर आन्सर असेल 4. ओके, म्हणजे या जिनोटाईपपासून आपल्याला किती गॅमेट्स मिळू शकतात? 4 टाईपचे गॅमेट्स मिळू शकतात स्टुडंट्स. ओके, तर 4 गॅमेट्स इथे तयार व्हायला पाहिजे. पॉसिबिलिटी काय आहे गॅमेट तयार व्हायची? 4. ठीक आहे, तर सुरुवातीला काय घेऊ आपण? कॅपिटल लेटर लिहून घेऊ स्टुडंट्स. ठीक आहे, 1 2. सुरुवातीला आपण कॅपिटल लिहून घेऊ. ठीक आहे, कॅपिटल वाय, स्मॉल वाय. ओके, त्याच्यानंतर आपण या पेरचे गॅमेट्स लिहू. ते असेल कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल आर स्मॉल आर. ओके, ते असेल दोन्ही डॉमिनंट, कॅपिटल वाय कॅपिटल आर. हे असेल हेट्रोझायगस डॉमिनंट, कॅपिटल वाय स्मॉल आर. हे सुद्धा असेल हेट्रोझायगस स्मॉल वाय कॅपिटल आर. आणि असेल होमोझायगस रिसेसिव्ह. ओके, तर इथे आपण हे गॅमेट्स लिहून घेऊ F2 जनरेशनचे. आपल्याला जिनोटाईप मिळाली आहे कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. याचे जिनोटाईप्स आहेत. पहिला आहे कॅपिटल वाय कॅपिटल आर, दुसरा आहे कॅपिटल वाय स्मॉल आर, दुसरा आहे स्मॉल वाय कॅपिटल आर, स्मॉल वाय स्मॉल आर. ओके, आणि नंतर याचा आपण पुनेट स्क्वेअर. 4 प्रकारचे गॅमेट्स इथे तयार होत आहेत. तर 4 प्रकारच्या गॅमेटपासून आपल्याला 16 जायगोट्स किंवा 16 इंडिव्हिज्युअल मिळू शकतात. 16 टाईपचे इंडिव्हिज्युअल मिळू शकतात, कारण की 4 इंडिव्हिज्युअल मेलचे आणि 4 इंडिव्हिज्युअल फिमेलचे या 2 गॅमेटचं जर आपण क्रॉसिंग केलं तर पॉसिबिलिटी जी आहे ती आपल्याला 16 इंडिव्हिज्युअलची आहे. ठीक आहे, तर पुणे स्क्वेअर आपल्याला तयार करताना 16 इंडिव्हिज्युअल दाखवावं लागतील. ठीक आहे, तर पहिला कॉलम, दुसरा आणि चौथा. ठीक आहे, फर्स्ट, सेकंड अँड फोर्थ. ओके, गॅमेट लिहून घेऊया आपण इथं. कॅपिटल वाय कॅपिटल आर, कॅपिटल वाय स्मॉल आर, स्मॉल वाय कॅपिटल आर, स्मॉल वाय स्मॉल आर. हे झाले याचे मेल गॅमेट्स. ओके, फिमेल गॅमेट इथे लिहू आपण. कॅपिटल वाय स्मॉल आर, कॅपिटल वाय स्मॉल आर, सॉरी कॅपिटल वाय कॅपिटल आर, कॅपिटल वाय स्मॉल आर, स्मॉल वाय कॅपिटल आर. ठीक आहे, आणि लास्टला येईल स्मॉल वाय स्मॉल आर. ओके, तर हा जो वाय आहे तो पूर्ण या कॉलममध्ये येईल, हा जो वाय हा या पूर्ण कॉलममध्ये येईल, हा जो आर या कॉलममध्ये येईल, हा आर जो आहे तो या कॉलममध्ये सर्व कॉलममध्ये येईल. असं आपण एकदा याला फटाफट लिहून घेऊ. ठीक आहे, तर पहिले असेल कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर. ओके, इथे असेल कॅपिटल वाय स्मॉल कॅपिटल वाय दोन्ही कॅपिटल वाय आहेत. देन कॅपिटल आर स्मॉल आर, देन कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर. ओके, इथे असेल कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. ओके, इथे येथील कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. इथे असेल कॅपिटल वाय स्मॉल आर. ओके, त्याच्यानंतर इथे येईल कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. इथे येतील कॅपिटल वाय स्मॉल आर स्मॉल आर. ओके, देन कॅपिटल वाय आणि याचा असेल स्मॉल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर. ओके, देन कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. ओके, देन स्मॉल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर. नंतर आहे स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. ओके, लास्ट वन येईल कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. नेक्स्ट वन आहे कॅपिटल वाय स्मॉल आर स्मॉल आर. त्याच्यानंतर आहे स्मॉल वाय
small y, capital R, small r, then small y, small r, small r. ओके, अशा प्रकारे याची जिनोटाइप्स येतील. तुम्ही जर बघितलं स्टुडंट याला केअरफुली तर याच्यामध्ये एकच होमोझायगस आहे, होमोझायगस कंडिशन, प्युअर होमोझायगस कंडिशन म्हणू आपण त्याला. प्युअर होमोझायगस कंडिशन ती म्हणजे कॅपिटल वाय, कॅपिटल आर. याच्यावर प्युअर होमोझायगस कंडिशन तुम्हाला बाकी कोणत्याही बॉक्समध्ये दिसणार नाही. ते तुम्हाला लक्षात ठेवायचं. आणि ती असते एकच नंबर आणि ती एकच असते, 3 नंबर कोणला आहे. जशी ही प्युअर होमोझायगस कंडिशन आहे, डॉमिनंट होमोझायगस कंडिशन आहे, तशीच प्युअर होमोझायगस रेसेसिव्ह कंडिशन असते, ती सुद्धा एकच असते आणि ती शॉर्टच्या बॉक्समध्ये असते. स्मॉल वाय, स्मॉल आर. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं की प्युअर होमोझायगस डॉमिनंट 1 आहे, प्युअर होमोझायगस रेसेसिव्ह 1च आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरे ते प्युअर हेट्रोझायगस. प्युअर हेट्रोझायगस जे आहे त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे की एक पेअर हेट्रोझायगस असायला आणि दुसरी पेअरसुद्धा हेट्रोझायगस असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल 4th वन कॅपिटल वाय, स्मॉल वाय ही हेट्रोझायगस आहे, दुसरीसुद्धा हेट्रोझायगस आहे, कॅपिटल आर आणि स्मॉल आर. ही आणि ही म्हणजे हे जे 4 आहेत हे सर्व प्युअर हेट्रोझायगस कंडिशन्स आहेत. ओके, प्युअर होमोझायगस डॉमिनंट, प्युअर होमोझायगस रिसेसिव्ह आणि 4 जे आहेत प्युअर हेट्रोझायगस कंडिशन्स. ओके, रिमेनिंग मग आपल्याला बघता येईल. एवढं लक्षात ठेवल्यानंतर आपल्याला याच्यानंतर बघायचं आहे याची फिनोटाइप्स. ओके, बघा स्टुडंट्स, एक फिनोटाइप मी तुम्हाला काढून दाखवतो. ती काढल्या लक्षात आल्यानंतर तुम्हाला बाकीचे ऑटोमॅटिकली जमतील. ठीक आहे, तर एक लक्षात ठेवायचं स्टुडंट्स की कोणत्याही पेअरमध्ये 3 कंडिशन असू शकतात. एक होमोझायगस डॉमिनंट, दुसरी हेट्रोझायगस आणि तिसरी होमोझायगस रिसेसिव्ह. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथे सांगतोय. ठीक आहे, पहिली पेअर घेऊ आपण येलो आणि ग्रीनसाठी. तिच्यामध्ये आपल्याला 2 कंडिशन मिळणार, कॅपिटल वाय, दुसरी म्हणजे कॅपिटल वाय, स्मॉल वाय आणि तिसरी म्हणजे स्मॉल वाय. ओके, होमोझायगस डॉमिनंट, होमोझायगस रिसेसिव्ह, हेट्रोझायगस, हे 3च कंडिशन आपल्याला याच्यामध्ये मिळणार या टेबलमध्ये. तर या दोन्हीमध्ये आपल्याला मिळणार कॅरेक्टर ते असेल येलो आणि फक्त रिसेसिव्ह जर असेल तर तिथे मिळणार आपल्याला ग्रीन. ओके, सेम कंडिशन आपल्याला सेकंड कॅरेक्टरमध्ये सुद्धा मिळणार, म्हणजे कॅपिटल आर स्मॉल आर किंवा स्मॉल आर, हेट्रोझायगस, होमोझायगस डॉमिनंट, होमोझायगस रिसेसिव्ह. हे दोन्ही जर आले तर तुम्हाला लिहायचं आहे राऊंड. काय लिहायचं आहे? राऊंड कॅरेक्टर लिहायचं आहे. ठीक आहे, आणि होमोझायगस रिसेसिव्ह जर असेल तर तुम्हाला लिहायचं आहे रिंकल. लक्षात, तर तुम्हाला जिनोटाइप रीड करायची आहे आणि त्यांचं नंतर फिनोटाइप लिहायची आहे. तर मी इथे लिहितो आहे, इथे दोन्ही होमोझायगस डॉमिनंट आहे म्हणजे दोन्ही असेल येलो राऊंड. ओके, सेकंड आहे दोन्ही कॅपिटल वाय म्हणजे असेल येलो आणि एक कॅपिटल आर ही स्मॉल आहे, ही सुद्धा काय असेल राऊंड, कारण इथे आहे हेट्रोझायगस. ठीक आहे, हे आहे हेट्रोझायगस म्हणजे इथे असेल येलो आणि होमोझायगस डॉमिनंट म्हणजे हे सुद्धा असेल राऊंड. तर अशा प्रकारे हे सर्व आपल्याला काढायचं आहे. तर मी ते शॉर्टकट आता वापरणार आहे. ठीक आहे, म्हणजे येलोसाठी वाय आणि ग्रीनसाठी जी, राऊंडसाठी आर आणि ट्विंकलसाठी डब्ल्यू यूज करणार आहे. ठीक आहे, त्याच्यावर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर हे असेल येलो राऊंड. ओके, हे सुद्धा असेल येलो राऊंड, हे असेल येलो, आता हे राऊंड असणार नाही. ठीक आहे, हे असेल येलो रिंकल. ओके, येलो रिंकल काय, कारण की होमोझायगस रिसेसिव्ह आलेला आहे. ठीक आहे, होमोझायगस रिसेसिव्ह आलेलं आहे त्यामुळे आपण इथे रिंकल्स. हे असेल येलो राऊंड, हे असेल येलो रिंकल कारण की हेट्रोझायगस आणि होमोझायगस आलेला आहे. येलो रिंकल. ओके, त्याच्यानंतर हे सुद्धा असेल येलो राऊंड कारण की होमोझायगस आहे, येलो राऊंड.
देन आहे हेटरोझायगस, ते असेल येलो, आणि राऊंड हेटरोझायगस, दोन्ही हेटरोझायगस आहे, ते असेल राऊंड. ठीक आहे. हे आहे होमोझायगस रिसेसिव्ह, त्यामुळे असेल ग्रीन आणि असेल राऊंड, म्हणजे ग्रीन राऊंड. ओके. हे सुद्धा रिसेसिव्ह आहे, तर हे असेल ग्रीन आणि राऊंड. हे असेल येलो राऊंड, दोन्ही हेटरोझायगस आहेत, येलो राऊंड. हे असेल येलो रिंकल. ओके. हे असेल ग्रीन, कारण होमोझायगस आहे, ते सुद्धा रिसेसिव्ह. हे आहे हेटरोझायगस, दॅट इज अ राऊंड, ग्रीन राऊंड. ओके. आणि लास्टला आहे ग्रीन रिंकल, ग्रीन रिंकल. ओके. हे आपण याची फिनोटायपिक लिहून घेतली आहे. ठीक आहे. आता या F2 जनरेशनवरूनच आपल्याला त्याचं काढायचं आहे फिनोटायपिक रेशिओ आणि जिनोटायपिक रेशिओ, जो फार इम्पॉर्टंट असतो, जो विचारला जातो. ठीक आहे. तर फिनोटायपिक रेशिओ काढू आपण इथे. सर्वात पहिले आपण फिनोटायपिक रेशिओ बघू. तर आपल्याला आपण जरा टेबल चांगल्या प्रकारे रीड केला तर आपल्याला लक्षात येईल की टोटल 4 टाईपची याच्यामध्ये फिनोटाइप्स आहे. म्हणजे याच्यामध्ये 2 जे फिनोटाइप आहेत ते पॅरेंटल फिनोटाइप्स आहेत, जे पॅरेंटचेच आहेत, आणि 2 याच्यामध्ये नवीन म्हणजे न्यू रिकॉम्बिनेशन तयार झालेलं आहे. तर सुरुवातीला पहिले पॅरेंटचे फिनोटाइप घेऊ आपण. तो होता येलो राऊंड, येलो राऊंड. ओके. दुसरा असेल येलो रिंकल्स, हा न्यू कॉम्बिनेशन आलेला आहे तर येलो रिंकल. त्याच्यानंतर तिसरा पॅरेंटल घेऊ आपण. तो होता ग्रीन रिंकल. पॅरेंटल होता, होमोझायगस रिसेसिव्ह होता तो. आणि चौथा जो आहे तो आपल्याला न्यू कॉम्बिनेशन मिळाला आहे, तो होता ग्रीन राऊंड. ओके. ग्रीन राऊंड आणि येलो रिंकल हे न्यू कॉम्बिनेशन्स आहे. ग्रीन रिंकल आणि येलो राऊंड हे आपल्याला न्यू कॉम्बिनेशन्स आहे. ठीक आहे. तर सुरुवातीला काउंट करू आपण येलो राऊंड्स किती आहे. ठीक आहे. जे येलो राऊंड असतील त्याच्यावरती मी कट करणार आहे. ठीक आहे. तर पहिला आहे येलो राऊंड्स 1 2 3 4. ओके. हे येलो राऊंड्स आहेत. त्याच्यानंतर आहे 5th नंबरचा, त्याच्यानंतर नेक्स्ट वन येलो राऊंड. त्याच्यानंतर आहे दिस वन की झाले 1 2 3 4 5 6 7 8. ओके. पुढे आणि इथे एवढे जे आहेत ते येलो राऊंड्स आहेत. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके. तर येलो राऊंडचे जे आहेत ते किती इंडिव्हिज्युअल्स आहेत? 9 आउट ऑफ 16 9 आहेत. ठीक आहे. सेकंड कॅरेक्टर आहे येलो रिंकल्स. ओके. येलो रिंकल्स काउंट करायचे आपल्याला. हा आला एक येलो रिंकल्स फर्स्ट, सेकंड. ओके. आणि थर्ड नाही आहे, हा इथे थर्ड आहे. ठीक आहे. पुढे नाही आहे. 1 2 3. जे न्यू कॅरेक्टर जे आले होते येलो रिंकल्स ते किती आहे? 3. ते आपण इथे देणार 3. ओके. नेक्स्ट आहे ग्रीन रिंकल्स. ओके. ग्रीन रिंकलला आपल्याला काउंट करायचं आहे. ग्रीन रिंकल्स हे तर झाले आपले सर्व 2 लाईन. तिसरी लाईनमध्ये ग्रीन राऊंड आहे, ग्रीन राऊंड आहे, ग्रीन राऊंड आहे. हा इथे एकच आहे ग्रीन रिंकल्स. ओके. तर ग्रीन रिंकल्स करायचं आपल्याला इथे 1. आता राहिले किती? 3च. ती असणार आहेत ग्रीन राऊंड 1 2 3. ओके. ते लिहिणार आपण इथे. तर हा झाला आपला फिनोटायपिक रेशिओ. काय आहे आपला फिनोटायपिक रेशिओ? 9:3:2. याला आपण वरती खाली करणार आहे.
3ला वर आणि 1ला खाली, कारण की रेशिओ आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. 9:3, 3:3 आणि 3:1. हा झाला आपला फिनोटाइपिक रेशिओ. 9 कोणते आहेत? येलो राऊंड. 3 कोणते आहेत? येलो रिंकल्स. आणि 3 कोणते आहेत? ग्रीन राऊंड. आणि एकच आहे तो आहे ग्रीन रिंकल्स. ओके. आता याच्यामध्ये आपण याच्यावरूनच काय करणार आहोत? जिनोटाइपिक रेशिओ. ओके. जिनोटाइपिक रेशिओ. ओके. त्यासाठी आपल्याला जिनोटाइप काढावं लागेल. तर तुम्ही बघितलं असेल याच्याला चांगल्या प्रकारचे 4 प्रकारचे याच्यामध्ये 8 प्रकारचे याच्यामध्ये आपल्याला जिनोटाइप्स मिळणार आहे. ठीक आहे. तर याच्यातून बघून आपल्याला काढायचे आहेत जिनोटाइप. पहिला घेऊ आपण फर्स्ट वन, तो आहे कॅपिटल वाय कॅपिटल आर, जे प्युअर होमोझायगस डॉमिनंट आणि प्युअर होमोझायगस रिसेसिव्ह आणि प्युअर हेटेरोझायगस रिसेसिव्ह आणि त्याच्यानंतर आलेले बाकीचे. ठीक आहे. तर सुरुवातीला घेऊ आपण होमोझायगस, प्युअर होमोझायगस डॉमिनंट, जो आहे कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर. ओके. दुसरा घेऊ आपण कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. ठीक आहे. म्हणजे हा झाला. तिसरा आहे कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर. हा झाला आपला तिसरा प्युअर हेटेरोझायगस, कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. ओके. बाकीचे बसत नाही ते मी इथं खाली घेतो आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा येतो आपला कॅपिटल वाय स्मॉल आर कॅपिटल आर स्मॉल आर. हा झालेला आहे, आपण घेतलेला आहे सेकंड नंबरवरती, हा आपण घेणार नाही आहे. त्याच्यानंतर कॅपिटल वाय स्मॉल आर याला घ्यावं लागेल आपल्याला, काही ना आपण घेतलेला नाही आहे. कॅपिटल वाय खाली घेतो मी त्याला, कॅपिटल वाय स्मॉल आर. हां. ठीक. हा याला रेस टू असेल, याला रेस टू पुढचा असेल. नेक्स्ट आहे कॅपिटल वाय स्मॉल आर. हा आपण घेतलेला आहे इथे. ही पूर्ण हे तिन्ही चारही काय सेम आहेत, ते प्युअर हेटेरोझायगस आहे, त्यामुळे यांना आपण घेणारच नाही. आता डायरेक्ट याच्यावरती आता कट मारतोय, म्हणजे ते आपल्या काउंटमध्ये येणारच नाही. ह्या झाल्यानंतर हा येईल कॅपिटल वाय स्मॉल आर. बघा झालेला आहे का याच्यामध्ये? नाही झालेला, तो एक घ्यावा लागेल. काय आहे तो? कॅपिटल वाय स्मॉल आर. यालाही कट करू आता. नेक्स्ट वन हा कॅपिटल वाय स्मॉल आर कॅपिटल आर. हा जो आहे आपण घेतलेला आहे इथे, तर हा सुद्धा कट झाला. हा तर आपण ऑलरेडीच कट केलेला आहे. पुढचा आहे स्मॉल वाय कॅपिटल आर. हा नाही घेतलेला. ठीक आहे. हा घ्यायला लागेल आपण स्मॉल वाय कॅपिटल आर. ओके. हा झाला कट. त्याच्यानंतर नेक्स्ट स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. हा घेतलेला नाही, हा घ्यायला लागेल स्मॉल वाय. ओके. यस. कॅपिटल आर स्मॉल आर. हा झाला आपला. हाही कट झाला. ठीक आहे. आता हा आपण घेतलेला आहे कॅपिटल वाय स्मॉल आर. हा झालेला आहे आपला, इथे आपण घेतलेला आहे, ते याला सुद्धा कट करू. स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. हा इथे झाला आपला, घेतला आपण, हा सुद्धा कट आहे. याला लास्ट तो आहे स्मॉल वाय कॅपिटल स्मॉल आर प्युअर होमोझायगस रिसेसिव्ह. तो लिहितोय मी इथे खाली. ठीक आहे. स्मॉल वाय स्मॉल आर. पुन्हा एकदा चेक करू स्टुडंट्स की याच्यामध्ये कोणता जिनोटाइप हा रिपीट होत आहे काय. प्युअर होमोझायगस हा काही रिपीट होणार नाही, कारण हा एकच असतो. इट इज राईट. प्युअर होमोझायगस रिसेसिव्ह हा सुद्धा एकच असतो, त्यामुळे हा रिपीट नाही होणार आहे. हेटेरोझायगस डॉमिनंट हा एकच 4 असतात, ते ऑलरेडी आपण घेतलेले आहे.
या रिपीट नाही आहे तरी चेक करून घेऊया. नाही, कुठेच रिपीट नाही आहे तो. ठीक आहे, तर एवढी जेवढे आपल्याला मिळणार आहे. लेट्स काउंट इट. ओके, तर काही नंबर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, ते नंबर आपण लिहून घेऊया. जसं की हा जो नंबर आहे हा 1च आहे, त्यानंतर याचा नंबर सुद्धा 1च आहे. ठीक आहे, प्युअर हेटेरोझायगसचा नंबर किती आहे? 4 आहे. ठीक आहे, लेट चिन्ह तर कॅपिटल वाय, कॅपिटल आर आणि स्मॉल आर, जो की इथे आहे 1. ओके, कॅपिटल वाय, एक दुसरा इथे आहे 1 2, नंतर कॅपिटल वाय. ठीक आहे, रिझल्ट 2. ओके, त्यानंतर आहे कॅपिटल वाय, स्मॉल वाय, कॅपिटल आर. हा इथे 3 नंबरवरती, आणि दुसरीकडे कुठं आहे ना 1 झाला. हा झाला 2, 1 आणि 2. ओके, हे सुद्धा 2 आहे. हे आपण 4 काढलेलेच आहे. ठीक आहे, नंतर कॅपिटल वाय, स्मॉल आर. हा इथे 1, हा एकच आहे. ठीक आहे, याला करणार आपण 1. ओके, कॅपिटल वाय, स्मॉल आर. हा बघूया, इकडे तर नाही. हा इथे 1, हा एक 2, हा आणि हा. ठीक आहे, तर याचा किती आहे? 2. स्मॉल वाय, कॅपिटल आर. ठीक आहे, दिस वन होमोझायगस रिसेसिव्ह आणि होमोझायगस डॉमिनंट. हा इथे आहे, याच्या व्यतिरिक्त तो कुठेही नाही, म्हणजे याचा नंबर 1. ओके, नंतर स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर, जो की इथे आहे 1 आणि इथे सुद्धा आहे. ठीक आहे, तर झाले 2 आणि 3. ठीक आहे, तर हा झाला आपला रेशो 1:2, 2:2, 2:4, 4:2, 1, 1:2, 2:1, 1:2, and this 2:1. ओके, या सगळ्यांची बेरीज जी आहे स्टुडंट्स ती म्हणजे 16. त्याच्यामुळे आपल्याला जे काय आहे ते बरोबर असेल. ठीक आहे, सो 3, 5, 9, 10, 12, 13, 15, 16, 16 आणि 16 मध्ये ते आहे. ठीक आहे, तर हा रेशो आपल्याला अशा प्रकारे लिहिता येईल स्टुडंट्स. 1:2, 1:2, 1:2 and 4:1. ओके, 1:2, 1:2, 1:2, 1:2, 4. लक्षात राहण्यासाठी बघते नंबर. ठीक आहे, 1:2, 1:2, 2, 1:2, 2, 1:4, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 मध्ये खाली लिहितोय 1:2, 2, 1:4. तर झाला आपला फिनोटाइपिक रेशिओ. ओके, त्याला कशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे? 12, 12, 12, 4. 12 किती वेळेस आहे? 4 वेळेस आहे. ठीक आहे, 12, 12, 12, 1, 2, 3, 4 आणि 4. 4 वेळेस 12 आहे, म्हणून 12, 12, 12, 4. ठीक आहे, ॲक्च्युअल रेशिओ असा आहे. ठीक आहे स्टुडंट्स, आताच आपण बघितला डायहॅप्रिड क्रॉस, त्याचे फिनोटाइपिक आणि जीनोटाइपिक रेशिओ बघितले. फिनोटाइपिक रेशिओ आहे 9:3, 3:3, 3:4 आणि जीनोटाइपिक रेशिओ जो आहे तो 1:2, 2:1, 1:2, 2:1, 1:2, 1:2, 2:1 and 1:4. ओके, म्हणजे 4 वेळेस 12 आणि लास्टला 4. या डायहॅप्रिड क्रॉसच्या रिझल्टवरून मेंडल्सने आपल्याला एक असाइनमेंट, एक पॉच्युलेट दिलेला आहे. ज्या पॉच्युलेटवरून आपला तिसरा लॉ तयार झालेला आहे. दॅट लॉ इज अ लॉ ऑफ इंडिपेंडेन्स
लॉ ऑफ इंडिपेंडेंट assortment, law of independent assortment. ओके, डायरेक्ट क्रॉसओव्हर. तर या लॉनुसार आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे की जेव्हा टू पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर किंवा टू पेअर ऑफ ट्रेड्स जेव्हा एकात्र असतात, टुगेदर असतात, सोबत असतात आणि जेव्हा त्यांना सिग्रेशन व्हायची वेळ येते किंवा सेपरेट व्हायची वेळ येते तेव्हा ते मात्र इंडिपेंडेंटली सेव्ह होतात, ते कोणामध्ये डिपेंड नसतात. ठीक आहे, फक्त कंडिशन अशी आहे की ते डिफरंट क्रोमोझोमवरती सेटल असायला पाहिजे. त्यांचा जो लोका आहे तो डिफरंट क्रोमोझोमवरती असायला पाहिजे. ते जर एकाच क्रोमोझोमवरती जर असतील, दोन्ही कॅरेक्टर जर एकाच क्रोमोझोम असतील तर ते एकमेकाला लिंक असतात आणि त्यांचे लिंकेज ग्रुप झालेला असतो, ज्यामुळे ते असॉर्ट होऊ शकत नाही, वेगळे होऊ शकत नाही. पण जे दोन कॅरेक्टर किंवा दोन पेअर ऑफ ट्रेड जर आपण घेतले, दोन्ही पेअर जर दोन वेगळ्या क्रोमोझोमवरती डिपेंड असतील किंवा लोकलवरती असतील, त्याचा लोक डिफरंट क्रोमोझोमवरती असतील तर ते इंडिपेंडेंटली असॉर्ट होतात. ओके, सो व्हॉट इज सी द लॉ स्टेट दॅट when two pair of a trait, okay, of a character combine in hybrid. okay, hybrid माहिती आहे आपल्याला. हायब्रिड म्हणजे जेव्हा आपण दोन सेल एकत्र आले, दोन कॅरेक्टर जेव्हा एकत्र येतील त्याला आपण हायब्रिड म्हणणार. हायब्रिडमध्ये जर दोन पेअर ऑफ कॅरेक्टर असतील तर सिग्रिगेशन ड्युरिंग द सेग्रिगेशन ऑफ वन पेअर ऑफ कॅरेक्टर इज independent from another pair of character. एलिमेंट असं की दोन कंबाईन कॅरेक्टर्स एकत्र असतील एखाद्या हायब्रिडमध्ये ड्युरिंग द सेग्रिगेशन सेपरेट होत असताना ते एकमेकांवरती डिपेंड नसतात, ते इंडिपेंडेंट असतात. जसं की आपण आताचा डायरेक्ट क्रॉस बघितला, त्याच्यामध्ये टू पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर होते, येलो राऊंड अँड विंकल, ग्रीन विंकल वगैरे. ठीक आहे, F1 जनरेशन म्हणजे जो आपल्याला उजवी मिळाली होती ती होती हायब्रिड. ओके, म्हणजे त्यामध्ये टू हेटेरोझायगस कंडिशन होती, येलो राऊंड. ठीक आहे, आणि ड्युरिंग द गॅमेट फॉर्मेशन किंवा मिओसिसमध्ये आणि ड्युरिंग द गॅमेट फॉर्मेशन म्हणजे पोलन ग्रेन तयार होत असताना किंवा एग्स तयार होत असताना प्रत्येक पेअरमधून काय तयार होणार आहे, प्रत्येक गॅमेटमध्ये एक अलील त्याच्यामध्ये ट्रान्सफर होणार आहे. म्हणजे ही जी पेअर आहे याच्यामधून 50% गॅमेट जे असतील त्याच्यामध्ये कॅपिटल वाय असेल आणि दुसऱ्या 50% गॅमेट जे असतील त्याच्यामध्ये स्मॉल वाय असेल. इथे सुद्धा सिग्रिगेशन होत असताना ड्युरिंग द मिओसिस किंवा गॅमेट फॉर्मेशन तेव्हा 50% गॅमेटमध्ये कॅपिटल आर असेल आणि 50% गॅमेटमध्ये स्मॉल आर असेल. ओके, आणि हा लॉ आपल्याला काय सांगतोय की जेव्हा हे कॅरेक्टर म्हणजे कॅपिटल वाय स्मॉल वाय हे इथून सेग्रिगेट होत असेल किंवा सेपरेट होत असेल किंवा असॉर्टमेंट होत असेल तेव्हा इट नॉट डिपेंड अपॉन द अनदर पेअर, म्हणजे कॅपिटल आर आणि स्मॉल वरती ते डिपेंड राहणार नाही. किंवा ही जी पेअर आहे ही जर वेगळी होत असेल, असॉर्टमेंट होत असेल तर इट नॉट डिपेंड अपॉन द अनदर पेअर, म्हणजे कॅपिटल वाय स्मॉल वरती ते डिपेंड राहणार नाही. ओके, तर 50% गॅमेटमध्ये कॅपिटल वाय असेल आणि राहिलेल्या 50% मध्ये त्याच गॅमेटमध्ये कॅपिटल आर असेल तर रिमेनिंगमध्ये स्मॉल आर असतील. ठीक आहे, जर गॅमेटमध्ये स्मॉल वाय जर असतील 50% तर त्याच गॅमेटमध्ये कॅपिटल आर असेल आणि राहिलेले जी गॅमेट असेल 50% त्याच्यामध्ये स्मॉल आर असणार. ठीक आहे, तर यालाच म्हणतात लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. ओके, दिस इज द डायरेक्ट क्रॉस आणि त्याच्यावरती काय झालेलं आपला लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. ओके, आणखीन काही आपल्याला क्रॉस बघायचे आहे. त्याला पहिला क्रॉस जो आहे तो आहे रेसिप्रोकल क्रॉस. रेसिप्रोकल क्रॉस हा मेंडलने खराब पहिले केलेला आहे.
रेसिप्रोकल क्रॉस मेंडलने का केला आहे, कारण की मेंडलला असं बघायचं होतं की जर आपण त्या पॅरेंटचे जनरेटर जर चेंज केले तर त्यांच्या इनहेरिटन्सवरती काही परिणाम होतो का, ठीक आहे, त्याचा फिनोटाइपिक रेशियो किंवा जेनेटिक रेशियो चेंज होतो का. सुरुवातीला घेतलेले जे काही पॅरेंट्स होते, एक मेल पॅरेंट असेल किंवा एक फिमेल पॅरेंट असेल, जे एका प्लांटचे त्यांनी पोलन ग्रेन्स घेतले असतील, एका प्लांटचे त्यांनी एग्स घेतले असतील, किंवा एका प्लांटचे पोलन ग्रेन्स हे दुसऱ्या प्लांटच्या फ्लावरच्या पोलन ग्रेनवरती डस्ट केले असतील, म्हणजे तिथे फिमेल फ्लावरवरती डस्ट केले असतील, तर त्याच पुढे जाऊन त्या प्लांटला त्यांनी एक्सचेंज करून बघितलं, म्हणजे जो प्लांट त्यांनी मेल घेतला त्यांनी फिमेल केला असेल आणि फिमेल प्लांटला मेल केला असेल, म्हणजे जे कॅमेट्स त्यांनी एक्सचेंज केलं असेल ते क्रॉस करून त्यांनी बघितलं की तिथे इनहेरिटन्सवरती काही इफेक्ट होतो का, ठीक आहे. त्याचं एक्झाम्पल बघू आपण मोनोऑर्बिट क्रॉसचं. त्याच्यामध्ये आपण जिनोटाइप घेतलं ते कॅपिटल टी जे होमोझायगस होते, स्मॉल टी आणि स्मॉल टी. तिथून आपल्याला त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण कन्सिडर करू की हा जो प्लांट आहे, हा जो पॅरेंट्स आहे हा मेल आहे आणि हा जो आहे हा फिमेल आहे, ठीक आहे. तर याची म्हणते पोलन ग्रेन्स, ती पोलन ग्रेन्स कंटेन असतील टी गॅमेट्स, ओके. प्रत्येक पोलन ग्रेनमध्ये टी अलील असेल. इथे येणारे जे एग्स आहेत त्याच्या प्रत्येक एग्समध्ये टी अलील प्रेझेंट असेल, ओके. ज्या दोघांचे फर्टिलायझेशन होईल तिथे तयार होईल हेटेरोझायगस डॉमिनंट, जो असेल टॉल. हे सर्व प्लांट असतील टॉल असतील F1 जनरेशनसाठी, ओके. आणि जेव्हा याची सेल्फिंग केली तर त्याला सेम रिझल्ट मिळाला, ठीक आहे. कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी कॅपिटल टी, कॅपिटल स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी, स्मॉल टी स्मॉल टी. फिनोटाइपिक रेशियो याचा 3 टॉल आणि 1 डॉर्फ, ओके. हा टॉल आहे, हा सुद्धा टॉल आहे, हा सुद्धा टॉल आहे आणि हा डॉर्फ आहे. फिनोटाइपिक रेशियो झाला 3:1. जेनेटिक रेशियो काढला तर तो आहे 1 कॅपिटल टी, ओके. देन 2 कॅपिटल टी स्मॉल टी and 1 स्मॉल टी, म्हणजे 1:1, ओके. हा त्यांनी क्रॉस केला. नेक्स्ट क्रॉसमध्ये त्यांनी काय केलं, जनरेटर चेंज केले, ठीक आहे. म्हणजे यांनी पहिले पॅरेंट्स घेतले होते होमोझायगस डॉमिनंट, तर ते मेल घेतलं त्यांनी फिमेल घेतले, ठीक आहे. तर तोही क्रॉस बघून घेऊ आपण. कॅपिटल टी ही असतील आता फिमेल, ओके. त्याचा क्रॉस केला मेल सोबत, जो होमोझायगस रिसेसिव्ह होता हा मेल आहे, ठीक आहे. म्हणजे हे तयार करतील पोलन ग्रेन्स, याच्यामध्ये सर्वांमध्ये कॅपिटल टी स्मॉल टी हा अलील असेल. इथून जे एक्स तयार होतील त्यांच्यामध्ये सर्वांमध्ये कॅपिटल टी असेल. दोघांचं क्रॉसिंग केलं, कॅपिटल टी स्मॉल टी, सर्व टॉल प्लांट असतील. टॉल प्लांटचं क्रॉसिंग केलं, सेल्फिंग केली, सॉरी. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सेम क्रॉस मिळाला, इन्फिनिट स्क्वेअर टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी, मेल एंड फिमेल गॅमेट्स, कॅपिटल टी कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी, ओके. रेशियो सेम आहे 3:1. फिनोटाइपिक रेशियो 3:1, 3 टॉल आणि 1 डॉर्फ. जेनेटिक रेशियो 1:1 आणि 1:1. 1 होमोझायगस डॉमिनंट, 2 हेटेरोझायगस डॉमिनंट आणि 1 रिसेसिव्ह होमोझायगस, ओके. दोन्हीमध्ये रेशियो काय आलेला त्याचा सेम आला, ओके. पॅरेंट चेंज करून सुद्धा सेक्सचा कोणत्याही प्रकार सेक्स चेंज केल्यामुळे कोणत्याही प्रकारे इनहेरिटन्सवरती परिणाम होत नाही, असं कॅल्क्युलेशन या एक्सपेरिमेंटवरून किंवा रेसिप्रोकल क्रॉसवरून मेंडलने लावलं होतं. पण ॲक्च्युली हे जे ट्रेट होते हे ट्रेट ॲटोनॉमस सेलमध्ये प्रेझेंट होते, ॲटोनॉमस जीन्समध्ये प्रेझेंट होते स्टुडंट्स, ओके. म्हणजे सोमॅटिक सेलच्या न्यूक्लियसमधल्या जीन्समध्ये हे प्रेझेंट होते. न्यूक्लियसमधल्या जीन्स हे होते, त्यामुळे त्यांनी काही परिणाम होत नाही. ॲक्च्युली जेनेटर चेंज केल्यामुळे सुद्धा इनहेरिटन्सवरती परिणाम होतो, पण ते सेल जो आहे तो कुठला असला पाहिजे, सेक्स सेल असला पाहिजे, गॅमेट सेल असला पाहिजे. त्यातले क्रोमोझोम जर असतील, ते क्रोमोझोम जर या कॅरेक्टरला कंट्रोल करत असतील तर त्यांचे जर आपण पॅरेंट चेंज केले तर नसतं त्यांचा फिनोटाइपिक रेशियो आणि जेनेटिक रेशियो काय होईल, चेंज होईल. आणि हे सुद्धा आपण बघणार आहोत जे आहे की सायटोप्लाझमिक इनहेरिटन्समध्ये, ठीक आहे. त्याला म्हणतात सायटोप्लाझमिक इनहेरिटन्स. तर सायटोप्लाझममध्ये सुद्धा मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिकमध्ये सुद्धा DNA असतात आणि हे DNA ट्रान्सफर होतात नेक्स्ट जनरेशनमध्ये.
तर ह्या जीन्सने किंवा या क्रोमोझोमने जे कॅरेक्टर कंट्रोल केलेले ते कॅरेक्टर जर आपण क्रॉसिंग करतोय आणि तेव्हा जर आपण इनहेरिटन्सच्या पहिले जर त्यांचे पॅरेंट जर चेंज केले तर तिथे मात्र आपल्याला रेशो चेंज झालेला दिसेल. ओके, मेंढीला दिसणार नाही कारण की त्याचे कॅरेक्टर जे होते ते ॲटोनॉमस जीन्सचे होते. ठीक आहे, सेक्स क्रोमोझोमवरचे नव्हते. सेक्स क्रोमोझोमचे असते तर निश्चितच कॅरेक्टर किंवा फिनोटाइप रेशो किंवा जेनेटिक रेशो चेंज झालेला दिसला असता. तर हा क्रॉस आहे, याला म्हणतात रेसिप्रोकल क्रॉस. ओके, बघायचा आपला टू आहे बॅक क्रॉस. बॅक क्रॉस. ओके, बॅक क्रॉस कसं म्हणतं, जर एखाद्या इंडिव्हिज्युअल एखाद्या जनरेशनच्या इंडिव्हिज्युअलच्या मागच्या जनरेशनच्या इंडिव्हिज्युअलसोबत जर आपण क्रॉस करत असेल, बॅक इंडिव्हिज्युअलमध्ये जर आपण क्रॉस करत असेल तर त्याला म्हणतात बॅक क्रॉस. जसं की आपण टेस्ट क्रॉस बघितलं होतं. टेस्ट क्रॉसमध्ये ज्या इंडिव्हिज्युअलचा आपल्याला फिनोटाइप माहिती आहे पण जिनोटाइप माहीत नाही आहे, जिनोटाइप आयडेंटिफाय करण्यासाठी आपण त्याला पॅरेंटल होमोझायगस रिसेसिव्ह सोबत क्रॉस करतो आणि त्याच्यावर आपल्याला लक्षात येईल की हा होमोझायगस आहे की हेट्रोझायगस आहे. तो जो क्रॉस आहे त्यालाच म्हणतात बॅक क्रॉस. ओके, तर बॅक क्रॉसमध्ये त्या जनरेशनच्या इंडिव्हिज्युअलला त्याच्या मागच्या जनरेशनच्या पॅरेंटल कॅरेक्टरसोबत क्रॉस केले जाते. ठीक आहे, तर बॅक क्रॉस जे आहे स्टुडंट ते दोन प्रकारचे आहेत. एक आहे आउट क्रॉस आणि दुसरा आहे टेस्ट क्रॉस. टेस्ट क्रॉस आपण बघितलेला आहे स्टुडंट. तर एक लक्षात राहायचं की आउट क्रॉस आणि टेस्ट क्रॉस हे बॅक क्रॉस असतात. ठीक आहे, सर्व बॅक क्रॉस हे आउट क्रॉस आणि टेस्ट क्रॉस नसतात. ठीक आहे, म्हणजे सर्व बॅक क्रॉस हे टेस्ट क्रॉस असू शकत नाही, सर्व बॅक क्रॉस हे आउट क्रॉस असू शकत नाही कारण की काही त्याच्यातले टेस्ट क्रॉस असतील. पण जे सर्वच बॅक क्रॉस हे टेस्ट क्रॉस असू शकत नाही कारण की काही बॅक क्रॉस हे आउट क्रॉस सुद्धा असू शकतात. हे स्टेटमेंट आहे, हे चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं. सर्व टेस्ट क्रॉस बॅक क्रॉस असतात, सर्वच आउट क्रॉस बॅक क्रॉस असतात, सर्वच बॅक क्रॉस हे आउट क्रॉस नसतात, सर्वच बॅक क्रॉस हे टेस्ट क्रॉस नसतात. ठीक आहे, पहिला बघू आउट क्रॉस. आउट क्रॉस म्हणजे काय, जर आपण F1 जनरेशनचा जो हायब्रिड आहे त्याला जर आपण क्रॉस केलं विथ द डॉमिनंट पॅरेंट, ओके, डॉमिनंट पॅरेंट सोबत, तर त्या क्रॉसला आपण म्हणणार आहोत आउट क्रॉस. ओके, जसं आपण एक एक्झाम्पल घेऊ मोनो हायब्रिडचं. मोनो हायब्रिडमध्ये जेव्हा आपण क्रॉस करतो तर आपल्याला F1 जनरेशनमध्ये जो हायब्रिड मिळतो तो असतो कॅपिटल टी आणि स्मॉल टी. त्याला जर आपण क्रॉस केलं डॉमिनंट पॅरेंटसोबत, दोन डॉमिनंट पॅरेंट असतात कॅपिटल टी आणि स्मॉल टी. हे होमोझायगस रिसेसिव्ह आहे, हे होमोझायगस डॉमिनंट. याच्यासोबत जर क्रॉस जर आपण केला तर याला म्हणणार आपण आउट क्रॉस. ओके, तर इथे आपण हायब्रिडला क्रॉस करतोय त्याच्यासोबत डॉमिनंट पॅरेंट सोबत. ठीक आहे, जो की कॅपिटल टी असते. ठीक आहे, काय रिझल्ट येईल त्याच्यामध्ये, याच्यापासून दोन गॅमेट्स तयार होतील कॅपिटल टी स्मॉल टी. याच्यापासून फक्त दोन जिनोटाइप गॅमेट येणार आहोत. एक असेल कॅपिटल टी आणि दुसरा सुद्धा कॅपिटल टी असेल. ठीक आहे, दोघांमध्ये फॉर क्रॉसिंग दाखवणार आपण. ठीक आहे, तर एक असेल अशा प्रकारे, इथे असेल कॅपिटल टी, हा सुद्धा असेल कॅपिटल टी आणि कॅपिटल टी. ठीक आहे, देन दिस वन आणि दिस वन. ओके, कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी. ओके, तर हे फिनोटाइप काय असतील फिनोटाइप, तर कॅपिटल टी हा असेल टॉल, कॅपिटल टी हा सुद्धा टॉल असेल, कॅपिटल टी स्मॉल टी हेट्रोझायगस डॉमिनंट आहे म्हणजे हा सुद्धा टॉल असेल, हा सुद्धा कॅपिटल टी स्मॉल टी आहे, हा सुद्धा काय असेल टॉल. म्हणजे एकच कॅरेक्टर आपल्याला काय मिळते ते आहे टॉल. डॉट मात्र याच्यामध्ये नाही आहे. ठीक आहे, जे चार्ट कॅपिटल आहे आणि डॉट 0 आहे म्हणजे फिनोटाइपिक रेशो झाला आपला 4:0. जेनेटिक रेशो बघूया आपण कोणत्या प्रकारचे जिनोटाइप, दोन प्रकारचे जिनोटाइप सिस्टम आहे. ओके, पहिला कॅपिटल टी आणि दुसरा आहे कॅपिटल टी स्मॉल टी. कॅपिटल टी आहे 2, स्मॉल टी सुद्धा आहे 2, 2. ओके, याला आणखी पुढे सॉल्व्ह केलं तर तुम्ही 1:1. ओके, फिनोटाइपिक रेशो आहे 4:0 आणि जेनेटिक रेशो आहे 1:1. ओके, इन द आउट क्रॉस. हे लक्षात ठेवायचं, इम्पॉर्टंट. ठीक आहे, सेकंड बघू आपण टेस्ट क्रॉस. आपण बघितलं आहे, त्याचा सुद्धा एक क्रॉस आपण बघूया.
त्याच्यामध्ये कशा प्रकारे आपण क्रॉस करतो, त्याच्यामध्ये आपण अननोन जो फिनोटाइप आहे आणि इथे आपण आता घेणार आहे F1चा हायब्रिड जो असतो की कॅपिटल टी आणि स्मॉल टी, त्याला क्रॉस करणार आपण डॉमिनंट इथे डॉमिनंट होतं, इथे आपण काय करणार आहे रेसिसिव्ह ट्री पॅरेंट सोबत, जे की स्मॉल टी असते. इथून 2 प्रकारची गॅमेट्स तयार होतील, कॅपिटल टी स्मॉल टी. इथे सुद्धा 2 प्रकारची गॅमेट्स तयार होतील, स्मॉल टी. ओके, त्याच्यानंतर त्यांचं कॅपिटल टी स्मॉल टी. ओके, like this. ये असेल कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी, स्मॉल टी स्मॉल टी, स्मॉल टी स्मॉल टी. ओके, ये असेल टॉल, हेटेरोझायगस टॉल. ये सुद्धा असेल हेटेरोझायगस टॉल. ये असेल डॉर्फ. ओके, ये सुद्धा असेल डॉर्फ. ओके, जे फिनोटाइप असेल 2 प्रकारचे, टॉल आणि डॉर्फ. ओके, टॉल किती आहे 2, डॉर्फ किती आहे 2. म्हणजे रेशो झाला 1:2:2 आणि तसं आपण सिंपल केलं तर 1:1. ओके, जेनेटिक रेशो काढायचा आपण. जेनोटिपिक 2 प्रकारचे जेनोटाइप्स आहेत, एक हेटेरोझायगस आहे आणि एक रेसिसिव्ह आहे, स्मॉल टी. दोन्ही किती आहे 2:2 आहेत. ओके, तर ज्याला आपण म्हणतो 1:1. ओके, तर टेस्ट कॉलचा जो जेनेटिक आणि फिनोटाइप रेशियो तो सेम आहे, तो आहे 1:1. फिनोटाइप रेशियो सुद्धा 1:1 आहे, जेनेटिक रेशियो सुद्धा 1:1च आहे. ओके, याच्या मात्र ऑल टॉल्स आहे, फिनोटाइपिक 1च आहे आणि जेनेटिक रेशियो आहे 4:0. ओके, तर हा आहे आपला बॅक क्रॉस.